शुभं करोति। असं वाटतं रात्रभर खेळत राहावं तुमच्यावर। अरे पण का असं काय म्हणतोय? खेळत असतोस की एरवी तू? कोणाबरोबर खेळणार? आपल्याकडे कॉलनीत कोणीच मित्र नाहीयेत मला। तुम्ही सतत टूर वर असता। आईला जरा वेळ माझ्याशी खेळ म्हटलं तर ती माझ्यावर रागावते। बाबा एक विचारू, आपण का नाही जात मोठ्या घरी? प्राचीचं म्हणणं आहे की किमयाला दगदग करू देऊ नये, सतत ती घराबाहेर असते, तिला घरात राहण्यासाठी समजवायला हवं ना? का? कशाला? कशाला म्हणजे? अशा आजारात तिचं बाहेर फिरणं योग्य नाही। उलट किमया बाहेर पडते, चार चौकात मिसळते, स्वतःच्या पायावर उभी आहे। त्याने तिला जो कॉन्फिडन्स येतोय ना, तो या आरामापेक्षा जास्त शक्ती देणार आहे। ती मानसिक शक्ती झाली, शरीराला सुद्धा आरामाची गरज असतेच। शेवटी तुमची मर्जी, नाहीतरी तू तुला हवं ते करतेसच किंवा करून घेतेस। या बाबतीतही तेच करशील। शशांक, तू दरवेळेस प्राचीच्या विरोधातच का बोलतोस? अरे 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 काय ही तुझी अवस्था? अरे मी ऐकलं होतं तू मालक झालास हॉटेलचा, पण तू वेटर? म्हणजे तूच कुक आणि तूच वेटर? मग रात्री हॉटेल बंद झाल्यावर कचरा पण तूच काढतोस की काय? अरे 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 विवेक कॉफी। सॉरी उशीर झाला। मला खरंच नकोय, मला जायचं नाही ना, प्लीज घ्या ना प्लीज। असं म्हणलं अरे विवेक शेठ वा 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 वा। रमाकांत शेठ, माझ्या कॅफेमध्ये आलेल्या माणसाशी बेअदबीने वागलेलं मला नाही चालणार। सही करा। अरे हो, आनंदात विसरलोच। हो हो द्या। तुझं लेटर घ्या। पण घरी यायला विसरू नका हा। खरंच घरी यायला विसरू नका, तुमच्याकडे लक्ष्मी आहे। हो नक्की या घरी। निशाद सांगे ना घरी यायला। हो लक्ष्मी आहे तुमच्याकडे। निशाद हे रमाकांत शेठ, रमाकांत शेठ याचा अर्थ काय? मी काय रमाकांत शेठ मी काय सांगतोय? रमाकांत शेठ ते पैसे तुझ्या वडिलांनी मला खिजवण्यासाठी दिले। विवेक काका, मला माहिती आहे त्यांचा स्वभाव, पण मी घेतले नाहीत ते। मी फेकून दिले तिकडेच। मी असले पैसे कधीच घेत नाही, खरंच सांगतो, मी घेतले नाहीत ते पैसे। विवेक काका, तुम्ही मला काय एक्सप्लेन करताय सगळं? अहो तो काय लायकीचा माणूस आहे मला माहिती आहे। डॅडी म्हणायची लाज वाटते मला। मलाही लाज वाटते निशाद। मी तुझ्याबद्दल नाही तो विचार केला। निशाद मला माफ कर। अहो काका, हे काय करताय तुम्ही? माफी का मागताय माझी? आपण एकमेकांशी भांडत नाही आहोत, भांडतोय ते नियतीशी। आपल्या सगळ्यांनाच किमया हवी आहे, पण तिच्या आयुष्यातला एक एक दिवस संपतोय तस तसे आपण सगळेच इतरच चाललोय, कासावीस होत चाललोय। संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो, पण तो मार्गच दिसत नाहीये कुठे। म्हणून आपण चिडतोय स्वतःवर, एकमेकांवर। इतकी वर्ष आम्हाला वाटायचं आम्हाला खूप मान आहे मोठ्या घरी, पण नाही। अलका नेहमी म्हणते ना तेच खरं आहे। मोठ्या घरी अजूनही हा श्रीपत एक फालतू ड्रायव्हरच आहे। काका, त्या परिस्थितीत त्यांना काय वाटेल याचा विचार करतेस ना तू किमया? मग एखाद्या निरपराध माणसाला वाटेल तसं बोललं तर त्याला काय वाटेल याचा सुद्धा जरा विचार कर। खरं काय ते फक्त तुम्हाला दोघांना माहितीये। मग ते जर तुम्ही सांगितलं नाही तर गैरसमज दूर कसे होतील? त्यांना त्यांची चूक कशी कळेल? त्यांना वेळ आल्यावर जे काय कळायचं ते कळेल, पण आत्ता मी काहीही सांगणार नाही, त्यांनाही नाही आणि तुलाही नाही। शुभं करोति।